500हून अधिक मिसाईल्स, दुबई विमानतळ बंद, भारतीय अडकले, इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री, तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना? आणि आता प्रश्न, भारतावर याचा थेट परिणाम काय? इराण इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली, पण इराण शांत बसला नाही. त्यांनी या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दुबईतला सगळ्यात उंच बुर्ज खलिफावर हल्ला केला. त्यानंतर कतारमध्ये बॉम्ब हल्ले केले, अबुधाबीवर ड्रोन हल्ल्याचा पाऊस पाडला. अगदी काही तासातच 500हून अधिक मिसाईल्स या 3 देशांमध्ये सोडल्या. विमानतळावर हल्ले केले, ज्यामुळे दुबई विमानतळावरच्या सगळ्या फ्लाईट कॅन्सल झाल्या. भारतीय लोकच त्या देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत कसं आणायचं हा प्रश्न भारत सरकारला पडलाय. सगळीकडे बातम्यांचा पाऊस सुरू आहे, पण सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलाय की इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिका कसं काय मध्ये आली? इराण आणि इस्रायलच्या या इतक्या भयंकर युद्धाचं कारण नेमकं काय आहे? आणि युद्ध जर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये असेल, तर इराण त्याच्या शेजारच्या दुसऱ्या देशांवर का हल्ले करत आहे? इराणने बुर्ज खलिफावर का हल्ला केला? कतार आणि अबुधाबीवर का मिसाईल सोडले? तसेच आता या युद्धामध्ये 3 ते 4 देशांनी पुन्हा उडी घेतलेली आहे. मग हे तिसरं महायुद्धाचं याच्यात रूपांतर होणार का? आणि जर हे झालं तर भारत याच्यामध्ये कुठली भूमिका घेणार? कारण 5 मिनिटापूर्वी भारताने आपली भूमिका जाहीर केलेली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावर कशा पद्धतीने होणार? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे युद्ध जर असंच चालू राहिलं तर सर्वसामान्यांना कोणत्या वस्तू महाग होणार? सर्वसामान्यांच्या बजेटवर कसा परिणाम होणार? हे युद्ध होण्यामागचं खरं रिअल कारण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट. एक घटना जिने संपूर्ण जगाच्या नकाशावर खळबळ उडवून टाकली. 28 फेब्रुवारीला नक्की काय झालं? इराणची राजधानी तेहरान नेहमीप्रमाणे शांत होती, पण अचानक रात्री आकाशात इस्रायली फायटर जेट्स दिसली. अमेरिकेच्या मदतीने इस्रायलने इराणच्या 30 महत्त्वाच्या ठिकाणावर धडाधड हल्ले चढवले. त्यांचा मुख्य उद्देश वेगळाच होता. त्यांना हवा होता इराणचा सगळ्यात मोठा चेहरा आयातुल्ला अली खोमेनी. रिपोर्टनुसार खामेने एका सुरक्षित ठिकाणी खास सल्लागारांसोबत मीटिंग करत होते. या गुप्त मीटिंगची माहिती इस्रायली गुप्तहेर संस्था मोसादला आधीच लागली होती. इस्रायलने त्यांच्या घरावर आणि सुरक्षित ठिकाणावर 30 बॉम्ब टाकले आणि क्षणार्धात ती इमारत पत्त्यासारखी कोसळली. खामेने यांचा खात्मा झाला. त्यांच्यासोबत त्यांचे संरक्षण मंत्री आणि इतर मोठे अधिकारी मारले गेले. इराणच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा धक्का होता. आता ही घटना तुम्हाला माहिती आहे, पण यानंतर इराणने जे केलं त्याने संपूर्ण जगाला हादरा दिला. त्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. आता झालं असं, हल्ला इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने केला. मग इराणने प्रतिहल्ला एकतर अमेरिका किंवा इस्रायलवर करायचा होता. तर इराणने काय केलं? इराणने सुरुवात केली सगळ्यात आधी दुबईपासून. दुबई, कतार आणि अबुधाबीवर हल्ले केले. रपारप त्या ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांनी दुबईमधली जी बुर्ज खलिफा, जी जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, तिथे ड्रोन हल्ले केले. त्यानंतर कतार आणि अबुधाबीमध्ये मिसाईलचा पाऊस पडला. आता सगळ्या लोकांना प्रश्न पडलाय की हे युद्ध का सुरू झालं? त्यानंतर हे युद्ध जर सुरू झालं अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये, तर बाकीच्या देशांवर यांनी अटॅक का केला? तर सगळ्यात पहिलं प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेतोय की त्यांनी तिथे हल्ला का केला. पहिली गोष्ट की अमेरिकेचे लष्करी तळ. पहा, इराणला 4ही बाजूने अमेरिकेने घेरलं होतं. कतारमध्ये अमेरिकाचा अल उदे हा सगळ्यात मोठा एअरबेस आहे. अबुधाबीमध्ये अल्दाफ्रा एअरबेस आहे. आणि इराणचं म्हणणं आहे की अमेरिकेने इथल्या तळांचा वापर करून आमच्यावर बॉम्ब टाकले. मग इराणनेही थेट अमेरिकावर हल्ला करण्याऐवजी या देशांना टार्गेट केलं. दुबईतील बुर्ज खलिफा जगातली सगळ्यात उंच इमारत आहे. तिच्यावर 2 ड्रोन हल्ले केले. धुराचे लोट हवेत दिसू लागले. घबराट पसरली. हे तुम्ही पाहिलं असेल. आता इथपर्यंत माहिती क्लिअर झाली, पण युद्ध नेमकं सुरू का झालं? इस्रायल आणि जे इराण आहे त्यांच्यामध्ये युद्ध नेमकं का होत आहे? कारण की तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, हे युद्ध झालं होतं. याचं कारण नेमकं काय आहे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया. आणि त्यानंतर भारताने काय भूमिका घेतली, भारत याच्यावर कोणाची बाजू घेणार, हा महत्त्वाच्या मुद्द्याला आपण समजून घेऊया. पहा, आता हे थोडंसं आपल्याला जर समजून घ्यायचं असेल इस्रायलचं, तर आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल, थोडं मागे जावं लागेल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, इराण हा पहिला मुस्लिम देश होता ज्याने इस्रायलला मान्यता दिली होती. पण मग बिनसलं कुठे? 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. आयातुल्ला खोमेनी सत्तेत आले आणि त्यांनी जाहीर केलं की इस्रायल हा इस्लामचा शत्रू आहे. तेव्हापासून या 2 देशांमध्ये एक प्रकारचं छुपं युद्ध सुरू झालं. इराणने इस्रायलला संपवण्यासाठी हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना मदत करायला सुरुवात केली.
तर इस्रायलने इराणचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांवर गुपचूप वार करत होते, पण खरं युद्ध 28 फेब्रुवारीला उघड झालं. आता एक कारण समजलं होतं की इराण आणि इस्रायलमध्ये हा जो वाद होता तो 1979 पासून होता. इस्रायलला दाबण्यासाठी यांनी काही संस्थांना पैसे दिले, तर इस्रायलने त्यांचे अणुप्रकल्प इराणचे उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती. मग सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की भारताची परिस्थिती नेमकं काय आहे. अमेरिकेने याच्यात का उडी घेतली? भारताने नेमकं काय विषय केलेला आहे? भारत आता कशीशी भूमिका घेणार हे देखील जाहीर केलं. मग आता याच्यात अमेरिकेने का उडी घेतली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण आहे 2025चं सान. 2025मध्ये इराण आणि इस्रायलचं युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षामुळे इस्रायलच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की तुमचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमताचा अनियंत्रित विस्तार करू नका. म्हणजे ते अणुबॉम्ब बनवत होते आणि अणुबॉम्ब बनवू नका असं सांगितलं गेलं होतं. आणि त्यात अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेने लास्ट डेट दिली होती, शेवटची तारीख सांगितली होती 28 फेब्रुवारी. जर तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवला नाही, तुम्ही अणुबॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया जर थांबवली नाही, तर तुमच्यावर हल्ला चढवणार. आणि अमेरिकेने करून दाखवलं. अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला आणि त्यामुळे संपूर्ण आशिया खंडामध्ये एक प्रकारचा कोलाहल माजला आहे. आता हा झाला विषय अमेरिकेची उडी घेण्याचा. आता भारताचा विषय काय? आता भारताची परिस्थिती अशी आहे, इकडे आड तिकडे वीर. कारण की काय झालं, मागच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये होते. तिथे आपले मोठे संरक्षण करार झाले. इस्रायल आपल्याला कठीण काळात मदत करणारा देश आहे. आणि दुसरीकडे इराणमध्ये देखील एका बंदरात भारताने हजारो कोटी रुपये लावलेले आहे. आता जर भारताने दोघांपैकी एकाचीही बाजू जर घेतली तर अमेरिका नाराज होईल, आणि इस्रायलची घेतली तर इराणशी संबंध बिघडतील. इकडे आड आणि तिकडे वीर समोर आले आहे. त्यामुळे भारताने 5 मिनिटापूर्वी आपली भूमिका जाहीर केली. भारत म्हटलंय की आम्ही कोणाची बाजू घेणार नाही, आम्हाला शांतता हवी. भारताने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. पडद्यामागे भारत आपल्या नागरिकांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. हीच भूमिका आहे. आता सर्वसामान्यांच्या खिशावर नेमकं काय परिणाम होणार? पहा, पेट्रोल डिझेलचा सगळ्यात मोठा साठा इराणमध्ये आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल वाढणार. सोने चांदी अनिश्चिततेमुळे शेअर बाजार पडतो, सोने चांदी वाढणार. खाद्यपदार्थाचे आयात निर्यात आणि तिकडून येणारे खजूर किंवा ड्रायफ्रूट सुकामेवेसारखे पदार्थ देखील प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. आता खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण शांत बसेल असं वाटत नाही. त्यांचा मुलगा मोस्तबा खामेनेई यांनी आता सूत्रे हातात घेतली आहेत. आणि इराणी सैनिकाने जो इशारा दिला आहे, हा काळ शांततेला नाहीये तर महायुद्धाची तयारी आहे असं सांगितलंय. आता जो मध्य आशिया जो आहे तो ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे. तिसरं महायुद्ध कधी होऊ शकतं अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता भारताचा जो पवित्र आहे, भारताची जी भूमिका आहे, मित्रांनो, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेला तणाव संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. या युद्धाचा परिणाम फक्त त्या देशांपुरता मर्यादित राहणार नाही. तो आपल्या पेट्रोलच्या किमतींवर, सोन्या चांदीच्या दरांवर आणि आपल्या रोजच्या बजेटवर थेट होऊ शकतो. भारताने सध्या शांततेची भूमिका घेतली आहे, पण पुढे काय घडेल हे येणारा काळच ठरवेल. तुमच्या मते या संघर्षात कोण बरोबर आणि भारताने कोणती भूमिका घ्यावी? कमेंटमध्ये नक्की सांगा.